WHO मते वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे 70 लाख लोकांचा मृत्यू होतो. विचार करा, आपण प्रत्येक श्वासासोबत विष घेऊन जगत आहोत. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार दरवर्षी सुमारे 1 कोटी हेक्टर जंगल नष्ट होत आहेत. म्हणजेच प्रत्येक मिनिटाला सुमारे 27 फुटबॉल मैदानांच्या एवढं जंगल नष्ट केलं जातं. आपली हिरवीगार जंगलं झपाट्याने नामशेष होत आहेत. याचा थेट परिणाम ग्लोबल वॉर्मिंग. आर्टिक मधील बर्फ झपाट्याने वितळत आहे, समुद्राची पातळी वाढत आहे आणि हवामानातील अत्यंत स्थिती, पूर, दुष्काळ, वादळं अधिक सामान्य होत चालले आहेत. ही फक्त काही झलक आहे आपल्या निसर्गाच्या बिकट अवस्थेची. परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे. कोणी म्हणेल की हे तर सरकारने करायचं काम आहे, आपण सामान्य लोक काय करू शकतो? असं अजिबात नाही. आपल्याला काय करायचं आहे तर जेवढं शक्य असेल तेवढं वैयक्तिक, कुटुंब पातळीवर अथवा आपल्या वस्ती, गाव किंवा सोसायटीच्या पातळीवर काही पवित्र किंवा उपयुक्त झाडं लावावीत, जसं की पिंपळ, कडुनिंब, आवळा, तुळस आणि वड. ही झाडं फक्त शुद्ध हवा पुरवत नाहीत, तर अनेक आजारांपासून आपली प्रतिकार शक्ती वाढवतात. अब्जावधी रुपयांच्या औषधांचा खर्च या झाडांमुळे टाळता येतो. खरं तर ही झाडं सर्व जीवसृष्टीला नैसर्गिक पोषण आणि जीवनदायी वायू देतात. पूज्य बापूजी सुद्धा म्हणतात, ही झाडं लावणं म्हणजे जीवमात्रांची सेवा आहे. स्वतः झाडं लावणं आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करणं हे एक महान सेवा कार्य आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामह धर्मराज युधिष्ठिराला सांगतात, भरतनंदना, जो मनुष्य झाड लावतो तो आपले मृत पूर्वज, भविष्यातील संतती आणि संपूर्ण पितृकुळ यांचे उद्धार करतो. जे झाड लावतो ती झाडं त्याच्यासाठी संतती समान असतात. त्या पुण्याच्या बळावर त्याला स्वर्ग आणि अक्षय लोकांची प्राप्ती होते. आणि हो, काही झाडं आपल्याला हटवावी लागतील जी पर्यावरण आणि भूजलासाठी घातक आहेत, जसं की बाभळी आणि निलगिरी अर्थात युकॅलिप्टस. सार्वजनिक जागांमधून आणि रस्त्याच्या कडांवरून ही झाडं काढा. ही झाडं जमिनीचं पोत खराब करतात, जलसाठा कमी करतात आणि जीवनशक्तीचा नाश करतात. म्हणूनच या विश्व पर्यावरण दिनी आपण निर्धार करूया, केवळ पर्यावरणाच्या गोष्टी न करता झाडं लावणं हे आपल्या दिनचर्येचा भाग बनवूया. एक झाड लावा आणि किमान 5 लोकांना झाड लावायला प्रेरणा द्या.